हॅलो फ्रेंड्स, मी आहे सारिका आणि सारिकाज रेसिपी चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आज आपण पाहणार आहोत बोटाटो रोल्स कसे बनवायचे ते. हे पहा, अगदी सोपे आहेत आणि लवकरही होतात. हे बघा, अगदी छान आणि खुसखुशीत असे आपले बोटाटो रोल्स इथे होतात. हे पहा. चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे 4 आलू कट करून असे खिसून घेतलेले आहेत. आता आपण त्याच्यावर 1 वाटी मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे, थोडा बारीक चिरून कांदा घातलेला आहे आणि सुके मसाले, 1 चम्मच लाल तिखट, थोडं मीठ चवीपुरतं, थोडी हळद, थोडी धने जिरे पावडर व गरम मसाला. हे आता आपण मिक्स करून घेऊ आणि याचा आपल्याला छानपैकी डो बनवून घ्यायचा आहे. हे बघा, आपल्याला याचा डो घट्टसर असा बनवायचा आहे. पाहू शकता तुम्ही. वाटल्यास तर थोडं पाणी त्याच्यामध्ये टाकू शकता. मी ते पाणी लावून पण करते. हे बघा, थोडं मी इथे पाण्याचा वापर केलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला हे डो बनवून घ्यायचा आहे. आता आपण 5 मिनिटासाठी बाजूला ठेवू. तोपर्यंत इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी. 5 मिनिटे झालेले आहेत. आता आपण रोल बनवायला घेऊ. हे पहा, अशा पद्धतीने हलक्या हलक्या हाताने रोल बनवायचे आहेत आपल्याला. पाहू शकता तुम्ही. बघा, मी अशा पद्धतीने सर्व रोल्स आता बनवून घेणार आहे. हे आपल्याला करायलाही सोपे आहेत, एकदम लवकर होतात आणि बाहेरून काही सामान आणायचं काम नाही, घरच्या साहित्यामध्ये होऊन जातात. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला ते सर्व रोल्स करून घ्यायचे आहेत. हे पहा, आता आपण माझं तेल इथे गरम झालेलं आहे. आपण हे तळून घेणार आहोत. पहा, मी याच्यामध्ये एक टाकते. आता सोडून घेते सर्व रोल्स. माझी कढई मोठी असल्यामुळे सर्व रोल्स याच्यामध्ये एकाच ह्याच्यात बसलेले आहेत. बघू शकता तुम्ही. ते लाल होईपर्यंत आपल्याला तळायचे आहेत. हे पहा, आपले रोल्स पण आता छानपैकी तळलेत. आपण काढून घेऊ. पहा, अशा पद्धतीने आपल्याला हे आता काढून घ्यायचे आहेत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.